जुन्नरच्या आदिवासी भागात शासनाचे पाण्याचे टँकर वेळेत पोहोचत नसल्याचा आरोप करत जेडपी सदस्य माई लांडेंनी पुणे जेडपीत आंदोलन केलं। सीईओच्या कॅबिनमध्ये डोक्यावर हंडा घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। जलजीवन मिशनची कामही अत्यंत बोगस पद्धतीने झाल्याचा गंभीर आरोप माई लांडे यांनी केला। अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं संतप्त झालेल्या माई लांडे थेट हंडा घेऊन जिल्हा परिषदेत दाखल झाल्या। यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी परिस्थितीची दखल घेत प्रशासनाला तातडीचे आदेश दिले। जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात टँकर वेळेत पोहोचवावेत, गरज पडल्यास टँकर संख्या वाढवावी, तसंच रोजचा अहवाल सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या। जलजीवन अंतर्गत जी कामं झालेली आहेत ती काही अपूर्ण आहेत आणि काही ठिकाणी बोगस कामं झालेली आहेत। प्रशासनाने जे टँकर चालू केले होते त्या दरम्यान तेही टँकर वेळेत पोहोचत नव्हते। त्यामुळे हा मोर्चा करणं मला अगदी गरजेचं वाटलं, कारण पिण्याचं पाणी आपण बोलतो आदिवासी भाग आणि आदिवासी लोक हे जल, जंगल आणि जमीन हे ज्यांनी जपलं त्यांनाच या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे।